वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर नॉट रिचेबल। पुणे पोलिसांनी 2 वेळा नोटीस बजावून देखील खेडकर गैरहजर। कस्टम ड्युटी कमी केल्याने सोन्याच्या दरात मोठी घट। मुंबईत सोनं प्रतितोळा 5,000 तर पुण्यात 3 तर जळगावात 2,000 स्वस्त। नवीन कररचनेत 3 ते 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5% टॅक्स। करात 17,500च्या घरात फायदा तर स्टँडर्ड डिडक्शन 50,000वरून 75,000वर। मोबाईल फोन, चार्जर, सोलार सेट, इलेक्ट्रिक वाहनं, कॅन्सरची औषधं स्वस्त तर प्लास्टिक उद्योगांवर कराचा बोजा वाढणार। महाराष्ट्र सरकारच्या धर्तीवर केंद्राची ही लाडका भाऊ योजना। 500 टॉप कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना 12 महिन्यांची इंटर्नशिप, महिन्याला 5,000 रुपये भत्ता। ईपीएफओ सदस्यांसाठी मोठी घोषणा। पहिल्यांदा पीएफ खातं सुरू करणाऱ्या नोकरदाराला 3 हप्त्यात 15,000 रुपये, 1 लाख पगारापर्यंतची मर्यादा। केंद्राचं नवरत्न बजेट, मुख्यमंत्र्यांकडून स्तुतीसुमनं तर मध्यम वर्गाला फायदा देऊन भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प, फडणवीसांकडून कौतुक। केंद्राचं खुर्ची वाचवा बजेट, राहुल गांधींचा हल्लाबोल। काँग्रेसचा जाहीरनामा कॉपी पेस्ट केल्याची टीका तर भाजपला महाराष्ट्राविषयी द्वेष असल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप। एमसीएच्या अध्यक्षपद निवडणुकीसाठी मतदान सुरू। आशिष शेलार, मिलिंद नार्वेकर आणि किरण सामंतांनी बजावला हक्क। बेवारस रुग्णांवर उपचार करून त्यांना निर्जनस्थळी सोडणाऱ्या ससूनच्या डॉक्टरांना दणका। 2 जणांवर निलंबनाची कारवाई। वंचितनं उघड केला होता धक्कादायक प्रकार। मुंबई नाशिक महामार्गावर खड्ड्यांविरोधात ठाकरे गट आक्रमक। घोटी टोल नाका बंद पाडला। खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत माघार नाही, पदाधिकाऱ्यांची भूमिका। नीट प्रवेश परीक्षेत पेपर फुटी झाल्याचे ठोस पुरावे नसतील तर फेरपरीक्षेचा आदेश देऊ शकत नाही। सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाचं विधान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।